से पट्टी जो पूरा विश्वास दिखाता है हम पे, और हम लोग यही चुपचाप आगे बढ़ते जाएंगे। और महेश सर हमारे पीछे ऑर्गेनाइजर पूरा सपोर्ट देते रहते हैं। बस हम लोग कुछ ना कुछ कोशिश कर रहे हैं कि अच्छा खेले और अच्छा जीते। कि किसको हराना है, किसको क्या करना है, वो सोच में ही नहीं है। हम अच्छा खेलना रहते हैं, वो सोच में। काफी बढ़िया आपने विश्लेषण किया लकी। ऑल द बेस्ट अगले मैच के लिए आपको, जो टॉप 3 में टीम पहुंची है। सुर्वे साहेब, यानंतर सुर्वे साहेबांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत आणि त्याचबरोबर सुबोध मोरे साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत, त्यांचा आपण सत्कार करणार आहोत। मनप्रीत पाजी ने भी कमाल का क्रिकेट खेला इस मैच में और टूर्नामेंट में। दो विशेष सम्मान, सर्वप्रथम सुर्वे साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत। मेजर पाजी, उनके शुभ हाथों से सुर्वे साहब का हम विशेष सम्मान कर रहे हैं सीपीटी बिग बैश लीग 2026 में। सुबोध मोरे और सुर्वे साहब दोनों मेहमानों का हम सम्मान करते हुए। महेश कदम सर, मेजर पाजी, दोनों हमारे ऑर्गेनाइजर की तरफ से पिछले सुबोध मोरे और सुर्वे साहब का विशेष सम्मान होता हुआ। इसके बाद मैं बुलाना चाहूंगा अमोल और वेंकटेश, जो हमारे ओनर्स है। या दादा, हमारे दोनों ओनर्स अमोल और वेंकटेश एवी फाइटर्स की तरफ से दोनों ओनर्स का विशेष सम्मान किया जाएगा। थर्ड अंपायर हमारे आए, और जैसे ही मैच शुरू हो गया कमेंट्री बॉक्स में एक बार फिर जुड़ेंगे अशोक पवार सर। ओवर टू यू, थैंक यू। या ठिकाणी या सामन्यामधला पहिला चेंडू झालेला आहे, एक धाव मिळाली आणि दुसरा थर्ड अंपायरच्या कक्षेमध्ये निर्णय आहे। अमोल आणि व्यंकटेश यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। महेश सर यांना मी विनंती करतो, अमोल आणि व्यंकटेश यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। अंपायर आलेले आहेत, तुम्हाला जी उत्कंठा होती, जी प्रतीक्षा होती, तो निर्णय या ठिकाणी पाहून सांगतील। प्रचंड उत्कंठा आहे। प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढलेले आहेत। पंचांकडे सर्वांचं लक्ष आहे आणि पंचांचा निर्णय फलंदाज बाद, फलंदाज बाद, पहिली सफलता। अंपायरच्या कक्षेमध्ये निर्णय जाईल त्यावेळी स्टेजवर कुणीही जास्त गर्दी करू नका, ही पंचांची आपल्याला सूचना आहे। त्या सूचनेचं आपण इथून पुढे पालन करूया। 2 चेंडू 1 धावा 1 विकेट। हे पहा, महेश सरांची या ठिकाणी सूचना आलेली आहे, वरती स्टेजवरती जास्त कुणीही येऊ नका, फक्त अंपायर असतील। थर्ड अंपायरचा ज्यावेळी डिसिजन असेल त्यावेळी स्टेजवर कुणीही येऊ नका।
स्पॉन्सर भी है हीरा सिंह पड्डा, हीरा HEW। सुंदर असा चेंडू कट करून दिलाय, एक धावा, एक धाव। दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी जजबीर सिंग रंधावा, इक्बाल सिंग रंधावा, भुट्टा सिंग, सरताज सिंग, गुरमीत सिंग, हीरा सिंग या सर्व गुरुद्वारा कमिटीचे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या सर्वांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे, त्याचा सन्मानही त्यांनी स्वीकार करायचा आहे। सहा धावा झालेल्या आहेत, 3 बॉल 6 धावा। ओव्हर द विकेट चेंडू कट करून दिलाय, 1 धावेवरती समाधान मानावं लागते आणि 1 धावा। धावसंख्या वाढते ती संघाची आणि धावसंख्या वाढते ती 7। सात धावा। 7 झाला 7 दुसऱ्याला झाला। अतिशय उत्तुंग मारलेला फटका, परंतु हवेत चेंडू आणि क्षेत्ररक्षक चंदानी याने अचूक क्षेत्ररक्षण करून अचूक झेल टिपलाय आणि फलंदाज बाद। दुसरा झटका बसतोय तो लीगल ईगल्सला। कॅप्टन याने अतिशय उत्कृष्ट असं झेल टिपला। 7 धावा आहेत, 7। नवीन फलंदाज येतोय अब्दुल। स्पीडअप करा, लवकर लवकर घ्या। दीपक सामना करेल अब्दुल। दीपकचा या अगोदरचा खूप छान असा चेंडू होता, 1 विकेट मिळाली त्याला। शेवटचा चेंडू सामना करतोय अब्दुल। ओव्हर द विकेट मारा होता, अतिशय सुंदर अचूक टप्प्यावरती चेंडू होता, निर्धाव चेंडू। पहिलं षटक संपतंय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लीगल ईगलची धावसंख्या 7, 2 बाद 7। अतिशय सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। क्रिकेट म्हणजे थरार, क्रिकेट म्हणजे प्रहार, क्रिकेट म्हणजे संग्राम। या ठिकाणी आपण क्रिकेटचा थरार, या ठिकाणी सुंदर असा थरार आणि रणसंग्राम क्रिकेटचा अनुभवतोय। पहिलं षटक संपतंय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 7। रिषभ आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय रिषभ। पाहूया, पहिलं षटक अतिशय उत्तम होतं, फक्त 7 धावा गेल्या आणि 2 विकेट गेल्या। मयूर पवार अतिशय खंदा उमदा फलंदाज आहे, चौकार षटकारांसाठी ज्याची ख्याती आहे असा मयूर पवार। पाहूया आपल्या संघासाठी नेमकं काय करतोय तो। रिषभचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, कट करून दिला, 1 धाव मिळतीये। अतिशय आणि थोडंसं गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि हा गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा झालाय तो पवारला।
सीधा चेंडू जातोय सीमारेषे पार. धावसंख्या वाढतीये संघाची. लीगलची धावसंख्या होती ती 11. क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं असतं. कॅचेस विन मॅचेस. रिषभचा अतिशय सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू. बीट केले फलंदाजाला पूर्ण. वेग, टप्पा, अचूक टप्पा रिषभचा. वेगही अचूक. पूर्णतः फलंदाज पवार बीट झालाय. धावसंख्या जशी आहे तीच. दुसरं षटक चालू आहे. उलटोच पद्धतीचा चेंडू होता. हवेत मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षक पळतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण. परंतु 2-1 धाव. 1 धाव घेण्यापासून रोखू शकलेला नाही. पवार याच्या खात्यात जमा होती 1 धावा आणि ईगलची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 12. दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या होते 12. अतिशय सुंदर असं षटक टाकतोय तो ऋषभ आपल्या संघासाठी. ऋषभचा पुढचा चेंडू. अगदी सुंदर असा चेंडू होता. बीट केलंय फलंदाजाला. परंतु 1 धाव. 22च्या पद्धतीनं 1 धाव मिळालेली आहे ईगल संघासाठी आणि धावसंख्या होती ती 13. या ठिकाणी खूप सुंदर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय तो ऋषभ पवार. अनेक ठिकाणी या सामन्याचा आनंद घेणारे प्रेक्षक आपल्याला दिसत आहेत. मैदानाच्या 4ही बाजूने प्रेक्षक या ठिकाणी बसलेले आहेत. रिषभचा चेंडू कट करून दिलाय ऑफच्या दिशेने. 1 धाव. अतिशय सुंदर. फक्त कट करून दिला आणि 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी झालाय तो पवार. रिषभचा अतिशय सुंदर असं षटक. धावांचा ओघ पूर्णतः कमी केलाय त्याने. रिषभचा पुढचा चेंडू. अतिशय सुंदर पद्धतीने मारलेला फटका. पाहूया चौकार जातोय की षटकार आणि पंचांचा इशारा षटकार. जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषे पार. सरळ षटकार. लीगलची धावसंख्या वाढते. लीगलची धावसंख्या होती ती 20 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जो संतपणा आला होता तो या षटकाराने जो संतपणा होता तो अगदी मिठून टाकलेला आहे. जबरदस्त प्रहार केला चेंडूवरती. चेंडूला सरळ सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय श्लोक पाटील आणि सामना करतोय पवार. मयूर पवार, श्लोक पाटील. लीगलचा स्कोर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा झालेल्या आहेत. पवारच्या फटक्यामध्ये पॉवर असतो. पवारच्या फटक्यामध्ये तो पॉवर आपल्याला अजून दिसलेला नाहीये आणि प्रेक्षकांची अपेक्षा आहे की पवारकडून पॉवरबाज फटकेबाजी झाली पाहिजे अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे. परंतु अप्रतिम टप्पा आणि सुंदर गोलंदाजी या ठिकाणी ईगल्स कडून होत असल्यामुळे थोडं फास्ट घ्या. श्लोक पाटील सामना करतोय पवार. ओव्हर द विकेट मारा केला आणि चेंडूची दिशा बदलली आणि चेंडू नो बॉल. पंचांचा इशारा नो आणि अवांतर धावेमध्ये भर. धावसंख्या झाली संघाची 21 आणि नो बॉल.
श्लोकचा थोडासा दिशाहीन असा चेंडू होता. फलंदाजीसाठी पवार सज्ज. पॉवरफुल फटकेबाजीसाठी पवारला ओळखलं जातं CBD मध्ये आणि तितकंच अचूक गोलंदाजीसाठी ओळखला जातो तो श्लोक. श्लोकचा पुढचा चेंडू सुंदर पद्धतीने कटवलाय. पाहूया, एक धावेवरती समाधान मानावं लागतंय ते पवारला. मिड ऑफच्या दिशेने कट करून दिलेला चेंडू. एक धाव. 21. अब्दुल. चौकार आणि षटकारांसाठी अब्दुलही ओळखला जातो. सामना करतोय श्लोकचा. ओव्हर द विकेट चेंडू. अतिशय सुंदर हवेत चेंडू मारलेला फटका. हवेत चेंडू आणि फलंदाज बाद. फलंदाजीसाठी आलाय स्वप्नील कदम. या संघाचा कॅप्टन आहे लीगल ईगलचा स्वप्नील कदम. आणि पवार. श्लोकचा अतिशय सुंदर असं षटक. पहिला चेंडू थोडा दिशा बदलली. नो चेंडू होता, नो बॉल टाकला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती त्याने विकेट काढलेली आहे. स्वप्नील कदम सामना करेल श्लोकचा. खूप मोठी जबाबदारी आहे स्वप्नीलवरती. धावसंख्येचा वेग जो थंडावलेला आहे तो वाढवण्याचं काम तो नक्कीच करेल अशी त्याच्या संघाला अपेक्षा आहे. श्लोकचा चेंडू मारायचा प्रयत्न केलाय, परंतु वेग थोडा कमी होता चेंडूवरती. पंचांचा इशारा वाईड चेंडू. दुसरा चेंडू वाईड. पहिला नो आणि हा दुसरा. या षटकामधील 2 अवांतर धावा गेल्या. 23 धावा. तिसरा षटक चालू. तिसऱ्या षटकामधील 2 चेंडू 23 धावा. पाटीलचा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू. थोडासा वेगही कमी. फक्त नोमॅन लँड मध्ये कट करून दिलाय आणि अतिशय चोरट्या 2 धावा घेण्यामध्ये मला वाटतं फलंदाज यशस्वी झालेले आहेत. 25 धावा. धावसंख्या संघाची हळूहळू वाढते. धावसंख्या होते 25. तिसरं षटक चालू. अतिशय सुंदर, अप्रतिम, अचूक आणि नियंत्रित गोलंदाजी करतोय तो अमित. श्लोक. स्वप्नील कॅप्टन आहे. स्ट्रेटच्या दिशेने मारलेला हवेत जोरदार फटका आणि हा षटकार. चेंडू सरळ सीमारेषे पार. कडक फटका. षटकार. कर्णधाराला साजेशी अशी खेळी स्वप्नील कदम. त्याच्याकडून खूप संघाला अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षांवरती तो खरा उतरताना या ठिकाणी दिसतोय. स्ट्रेटच्या दिशेने अफलातून फटका मारला आणि चेंडूवरती असा जबरदस्त प्रहार करून चेंडूला सरळ सीमारेषे बाहेर केलं. त्या स्वप्नीलनं धावसंख्या वाढवली आपल्या संघाची धावसंख्या झाली ती 31. तिसरं षटक चालू. वेळ घेऊ नका, लवकर पटापट. श्लोक. मिड ऑफच्या दिशेने कट करून दिलाय. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल स्वप्नीलला. 32. धावसंख्या होती 32. अतिशय सुंदर षटकार मारला. स्वप्नीलवरती जो दबाव होता तो दबाव नक्कीच या षटकारामुळे झुगारून दिलाय त्याने. आणि पवारकडून आता पॉवरफुल खेळाची अपेक्षा आहे. पाच षटकांचा हा सामना आहे.
5 षटकांच्या सामनामधील हे तिसरं षटक प्रगतीपथावर असल्यामुळे अजून फक्त यानंतर 2 षटकं उरतील. संघाची धावसंख्या झालेली आहे 32 आणि पवारकडून पॉवरफुल फलंदाजीची अपेक्षा आहे, चौकार षटकारांची अपेक्षा आहे. आणि वारंवार सांगतोय वेळ घालवू नका. आयोजकांचं सर्व खेळाडूंना विनंती आहे, वेळ घालवू नका. श्लोकचा पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, बीट केलाय फलंदाजाला पूर्णतः आणि वाईट चेंडू, दिशाहीन चेंडू म्हणता येईल याला. आणि धावसंख्येत भर घातली, धावसंख्या झाली ती 33. लीगल ईगल संघाची धावसंख्या झाली 33. आयोजकांकडून तक्रार येते तुम्ही वेळ जास्त घेऊ नका. लवकरात लवकर आपले जे गोलंदाज आहेत त्यांना विनंती आहे संघाचं तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या झाली ती 33. सामना करतोय पवार, गोलंदाज आहे श्लोक. अतिशय सुंदर मारलेला मिड विकेटच्या मधोमध मारलेला फटका आणि तितकाच अप्रतिम असा झेल. बराच वेळ चेंडू हवेत होता आणि क्षेत्ररक्षकाने अचूक झेल टिपलेला आहे. आणि ज्या पवारकडून पॉवरफुल क्रिकेटची अपेक्षा होती, पॉवरफुल फटक्यांची अपेक्षा होती, फटका जरूर पॉवरफुल फटका मारला, परंतु त्या फटक्याच्या खाली क्षेत्ररक्षक असल्यामुळे पवार बाद झालाय. सुनील चंदानी टीम ओनर कडून साईराजला जो अप्रतिम झेल या ठिकाणी टिपलाय त्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस. आणि इथून पुढचा प्रत्येक कॅच साठी 500, प्रत्येक कॅच आणि प्रत्येक विकेट साठी 500 रुपये चंदानी साहेबांकडून बक्षीस आहे. तीन षटकाची समाप्ती झाली, 33 धावा झालेल्या आहेत. नवीन फलंदाज आला अभिजित. नवीन फलंदाज अभिजित, कॅप्टन सुनील कदम आणि अभिजित, स्वप्नील कदम. नवीन गोलंदाज अभिजित, फलंदाज अभिजित. मनीष, नवीन गोलंदाज मनीष सामना करेल. स्वप्नील. नॉन स्ट्राइक एंड वरती आहे अभिजित, नवीन फलंदाज आलाय. मनीष शर्माचा सामना करेल स्वप्नील. संघाचं चौथं षटक चालू आणि धावसंख्या 33. अतिशय सुंदर पद्धतीने मारलेला फटका, जोरदार बंदुकीच्या वेगापेक्षाही जोरदार वेगामध्ये चेंडू सरळ सरळ सीमारेषेच्या बाहेर. स्वप्नील कर्णधाराला साजेशी अशी खेळी या मैदानामध्ये करताना दिसतोय. जे जबाबदारी होती, ज्या जबाबदारीचं खऱ्या अर्थानं तो पालन करताना दिसतोय. बहारदार खेळ करताना या ठिकाणी तो आपल्या सर्वांना दिसतोय. त्याचा जो नैसर्गिक खेळ आहे, षटकार आणि चौकारांसाठी ओळखला जाणारा स्वप्नील सामना करतोय मनीषचा. पुन्हा एकदा प्रहार केलाय चेंडूवरती. चेंडू हवेत आहे. फलंदाज आणि क्षेत्ररक्षकाकडून थोडंसं कचाळाचं क्षेत्ररक्षण झालं आणि झेल बाद करण्याची जी संधी होती ती गमावून बसलेली आहेत. या संधीचा फायदा घेतलाय. 2 धावा
त्यांनी पळून काढलेले आहेत. स्वप्नीलनं धावसंख्या वाढवली संघाची 41. कॅचेस विन्स मॅचेस. खरं तर तुम्हाला कुठलाही सामना जिंकायचा असेल तर कॅच सुटता कामा नये. मनीष सामना करतोय स्वप्नील कदम कर्णधार जबरदस्त. मनीषच्या पुढच्या चेंडूवरती मारायचा प्रयत्न केलाय, बॅटला चेंडू कट झालाय आणि सरळ विकेट किपरच्या हातात झेल. आता जो षटकार त्याने या ठिकाणी लावले होते. नवीन फलंदाज आलाय तो विष्णू. अभिजित आणि विष्णू यांच्यावरती लीगल ईगलची मदार आहे. खरं तर पहिला षटकार मारला आणि त्यानंतर मनीषने आपल्या गोलंदाजीमध्ये अप्रतिम असा बदल केला आणि खूप सुंदर असा चला वेळ नका घालवू, लवकर. विष्णू पवार पॉवरबाज फलंदाज आहेत. लीगल ईगल मध्ये पॉवरफुल फटक्यांसाठी, अफलातून फटक्यांसाठी फेमस आहेत. पाहूया आपल्या संघासाठी पवार कितीपत पॉवरबाज फलंदाजी करतायत. या अगोदर स्वप्नीलनं त्याच्यावरती जी जबाबदारी होती अगदी व्यवस्थित जबाबदारी पार पाडली आणि आपल्या संघाला पोचवलंय ते 41 धावांवरती. संघाचं चंदानी ब्रदर्स हे 4थं षटक चालू आहे आणि 41 धावा लीगल ईगलच्या झाल्यात. मनीष सामना करतोय अभिजित. रिव्हर्स मारायचा प्रयत्न केला परंतु पूर्णतः फलंदाज बीट झालाय आणि निर्धाव चेंडू. विष्णू पूर्णतः बीट झालाय. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला मनीषच्या चेंडूवरती. मनीषने थोडासा वेगावरती नियंत्रित केलं, अचूक टप्पा टाकला आणि फलंदाजाला पूर्ण चित केलं. विष्णू सामना करतोय मनीषचा. फुलटॉस चेंडू मारलाय मिड विकेटच्या दरम्यान आणि थोडस सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाही परंतु छान. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल ते विष्णूला. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 42. अभिजित मनीष सामना करतोय अभिजित. मारण्याचा प्रयत्न केला परंतु खूप सुंदर असा बॉल, दिशा व्यवस्थित ठेवली आणि फलंदाजाला अभिजितला पूर्णपणे बीट केलं आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर लीगल ईगलची धावसंख्या होती ती 42. शेवटचं षटक 5वं षटक आहे, शेवटचं षटक आहे. पाहूया लीगल ईगल चंदानी ब्रदर्ससाठी किती मोठ्या धावसंख्येचा डोंगर उभा करते. कारण की चंदानी ब्रदर्स बोलायचं झालं तर त्यांच्यामध्ये अनेक ताकदीचे स्फोटक फलंदाज आहेत. षटकार चौकारांची बहारदार खेळी करणारे अनेक फलंदाज आहेत. त्यामुळे नक्कीच हा सामना चुरशीचा होईल. संघाचं 5वं षटक घेऊन येतोय ऋषिकांत. विष्णू सामना करेल ऋषिकांत यांचा. ओव्हर द विकेट मारा करणार आहेत ऋषिकांत. सामना करतील विष्णू. शेवटचं षटक, शेवटच्या षटकातील पहिला चेंडू कट करून देण्याचा प्रयत्न केला लेगच्या दिशेने आणि चोरटी धाव घेतली, अचूक धाव. 22 1 धाव भेटली. धावसंख्या वाढली संघाची 43. लीगल ईगल्स हे 5वं शेवटचं षटक चालू आहे आणि शेवटच्या षटकामध्ये 43 धावा
एक चेंडू झालेला आहे, 43 धावा आहेत. विष्णू, अभिजित सामना करतोय. अभिजित, गोलंदाज आहे विष्णू. विष्णूचा कमी वेगात चेंडू होता, मिड ऑफच्या दिशेने मारलाय, कट केलाय आणि अप्रतिम असं रनआउटचं जबरदस्त अपील आणि निर्णय जातोय थर्ड अंपायरच्या कक्षेमध्ये. थर्ड अंपायर यांना विनंती आहे स्टेजवरती यायचे. 44 धाव संख्या झालेली आहे लीगलची. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी हिरासिंग पंडा आणि प्रशांत स्टारचे अरुण पुजारे या मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. तर या मान्यवर मंडळांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती उपस्थित राहायचे. अमित सरांचा निर्णय आलेला आहे, नॉट आउट. 2 रन 2 धावा. 45 धावा. 2 शेवटचं षटक चालू आहे. विष्णू यांचं शेवटचं षटक. 2 चेंडू झालेले आहेत, अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 45 धावसंख्या झालेली आहे. आयोजकांची विनंती आहे, खेळ लवकर सुरू करा. सर्व खेळाडूंना विनंती आहे. मारायचा प्रयत्न केलाय, हवेत चेंडू होता, त्या ठिकाणी कोणीही नव्हतं आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालेत का पाहूया. आणि पंचांचं नाहीये, एकच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि एक विकेटही गेली आहे. अभिजित बाद झालाय. फलंदाज आलाय पंकज. पंकजने मारलाय फटका, सुंदर असा फटका मारलाय, पाहूया. आणि जबरदस्त असा झेल टिपलाय. जर्सी नंबर 21 याने जबरदस्त, चंदानीने जबरदस्त झेल टिपलाय. मंथन चंदानी याने. नवीन फलंदाज आलाय कपिल. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. धाव संख्या झाली 46. नवीन फलंदाज कपिल. सुंदर रीते मिडऑफच्या दिशेने मारलेला सुंदर असा फटका आणि तितकीच उत्तम फलंदाजी आणि 2 धावेसाठी धावताय. थोडस किती भेटले? 2 धावा. दोन धावा आल्या आणि संघाची धावसंख्या झाली 48.
शेवटचा चेंडू आहे लीगल ईगल्स कडून चंदानी ब्रदर्स साठी. पाहूया हा शेवटच्या चेंडूवरती षटकार मारतायत की चौकार मारतायत. लेगच्या दिशेने मारायचा प्रयत्न केला बॅट्सला, चेंडू कट झाला, एक धाव मिळाली आहे, दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि दुसरी धाव ही आणि पंचांचा शेवटचा चेंडू होता, पंचांचा इशारा आहे फलंदाज बाद. 2 धावा दरम्यानच्या या काळामध्ये सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचे, लवकरात लवकर स्टेजवरती यायचे. निलेश पवार खातू, हिरासिंग पंडा साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचबरोबर प्रशांत स्टारचे अरुण पुजारे, फाजींनी मगाशी सकाळी बोलताना खूप छान मार्गदर्शन केलं सीबीडी क्रिकेटसाठी. प्रशांत स्टारचे चला सगळेजण या पटापट. प्रशांत स्टारचे सगळे या लवकर पटापट. प्रशांत स्टारचे अध्यक्ष विनेश शेलार साहेब असतील, विजय माने साहेब असतील, निलेश पवार असतील, किरण तडाके साहेब असतील, या सगळेजण या, सगळेजण या. या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय. या BBL 2026 महेश सर आणि त्यांची मेजर्स हे सगळेजण त्यांचा या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचा यथोचित सन्मान करत आहेत. या ठिकाणी प्रत्येकाला सन्मानानं आपल्या या ठिकाणी आलंय त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करत आहेत. आणि त्यांचं महेश सर आणि मेजर पाजी यांचं अप्रतिम आणि सुंदर असं नियोजन आहे. या नियोजनामुळे हे सामने या ठिकाणी अगदी कुठलाही अनुचित प्रकार न घडता आपण या ठिकाणी पार पाडत आहोत आणि सीबीडी मध्ये सुंदर सर्वांग सुंदर क्रिकेटचा आनंद या ठिकाणी आपण घेत आहोत. विजयासाठी चंदानी ब्रदर्स यांना धावसंख्या 51 धावांचं लक्ष्य आहे. जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. क्रिकेट बद्दल सुनील गावस्कर यांचं एक गाणं होतं, जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. क्रिकेट म्हटलं खेळ हे एकमेकाबद्दल भले खेळामुळे एकमेकाबद्दल असणारा आदर अनेक पटींनी वाढतो, मित्रत्व वाढतं. चंदानी ब्रदरचे ओपनरचे बॅट्समन क्रीज मध्ये पोहोचत आहेत. खरं तर या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण ज्यांचं समालोचन ऐकलं ना ते सचिन गिरी, नवी मुंबई नव्हे तर जवळजवळ महाराष्ट्र पट्ट्यामध्ये त्यांचं समालोचन ऐकण्यासाठी कान अगदी तृप्त करून टाकतात. आणि त्यांचं हिंदीवरती जे असणारं प्रभूत मराठी माणूस आणि अगदी स्वच्छ सुंदर हिंदी बोलतो ते पाहून खरोखर हेवा वाटतो, कौतुक वाटतो. असं सचिन गिरी समालोचनासाठी अप्रतिम प्रसिद्ध असं नाव. चंदनीचा आलाय काय प्लेयर नाही आलाय, फक्त येऊ देत कोण भांडायला, मग सांगतो त्यांना यार सांगतो. ईगल लीगल ईगलचं पहिलं अनिल. अनिलचा पहिला चेंडू अतिशय सुंदर चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद करण्याची कॅचेस विन्स मॅचेस, परंतु या ठिकाणी ड्रॉप होत आहेत कॅच. अतिशय साईराज खरं तर चंदानी ब्रदरचा
कॅच नव्हे तर अनेकांचं या ठिकाणचं म्हणणं आहे, तुम्ही मॅच सोडली आहे. इतका अफलातून फलंदाज होता, त्याला बाद करण्याची जी संधी होती ती गमावली आहे. तिकडे तो यांना नाही ना दादा तो. अनिल यांचा पुढचा चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, बीट केलंय. लाईन टप्पा अचूक लाईन पूर्णतः बीट केलंय, जखडून ठेवलंय. अनिल यांनी जखडून ठेवलंय. साईराज दोन चेंडू, अतिशय सुंदर चेंडू टाकलेत अनिल यांनी. अनिल यांचा तिसरा चेंडू मारण्याचा मिळवच्या दिशेने जबरदस्त प्रहार केलाय चेंडूवरती आणि चेंडूला दिलाय सीमा रेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवून. सुंदर चौकार. मधून निघालेला खणखणी दणदणीत चौकार. 3 चेंडू 4 धावा. अनिल यांचा ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलेला जबरदस्त चेंडूवरती प्रहार केलाय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा 4. ला बाद करण्याची जी संधी होती ती अगदी संधी सोडली आणि साईराज त्या संधीचा जबरदस्त फायदा घेताना या ठिकाणी दिसतोय. 2 खणखणीत दणदणीत चौकार त्याने लगावलेले आहेत. संघाची धावसंख्या त्यांनी पोहोचवली 8 वरती. कॅचेस विन्स मॅचेस. अनिल यांचा ओव्हर द विकेट मारा आहे. सामना करतोय साईराज. स्फोटक फलंदाज साईराज कव्हरच्या दिशेने मारलेला अप्रतिम फटका. चेंडू जाते बंदुकीच्या वेगाने सीमारेषे पार. चौकार. साईराज याने आता मात्र आणि जबरदस्त फटका होता आणि फलंदाज बाद करण्याची संधी होती. काय साईराजला दुसरं जीवदान भेटले आणि पहिल्या जीवदानाचं त्याने या ठिकाणी चुणूक दाखवली. लगातार या ओव्हरमध्ये त्याने 3 चौकार ठोकलेत आणि पुन्हा त्याला जी बाद करण्याची संधी होती ती पुन्हा गमावली आहे. 13. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 13. साईराज जबरदस्त प्रहार केलाय त्याने. 2 वेळा त्याला बाद करण्याची संधी होती परंतु ईगल्स कडून ती संधीचा फायदा घेता आला नाही. आता पाहूया दुसऱ्यांदा साईराजला संधी भेटते. नवीन गोलंदाज आहे विष्णू. सामना करतोय ऋषभ. साईराज स्ट्राइक वरती आहे. नॉन स्ट्राइक वरती ऋषभ. सुंदर फलंदाजीचं या ठिकाणी साईराजने आपल्याला प्रदर्शन केलंय. क्रिकेट रसिकांची मन जिंकून घेतली. अप्रतिम मैदानाच्या 4ही बाजूने फटकेबाजीसाठी माहीर असलेला विष्णू. सामना करतोय साईराज. संघाची धावसंख्या 13.
ओव्हर द विकेट मारा करतायत. ऑफच्या दिशेने कट करून दिलाय चेंडू. एक धावेवरती समाधान मानावं लागते. सुंदर चेंडू, त्या चेंडूचा सन्मान केला आणि फक्त कट करून दिला आणि एक धाव घेतली साईराजने. विष्णू याचं पहिलं षटक, पहिला चेंडू, एक धाव. ऋषभ आता सामना करेल विष्णूचा. ओव्हर द विकेट मारा, ऑफच्या दिशेने चेंडू, थोडासा दिशाहीन म्हटलं तर वावगं ठरणार नाही असा चेंडू. पंचांचा इशारा वाईड. एक धाव मिळते. ते चंदानी ब्रदर्सला धावसंख्या होती ती 15. विष्णू सामना करतोय ऋषभ. ऑफच्या मिड ऑनच्या दिशेने मारलेला जबरदस्त प्रहार, जबरदस्त प्रहार, चौकार. खऱ्या अर्थानं क्रिकेटमधली मजा जर अनुभवायची असेल तर असे फटकेबाजी झाली ना, प्रेक्षकांचं मन अगदी प्रसन्न होऊन जातं. विष्णू सामना करतोय तो ऋषभ. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू, थोडस त्याचबरोबर गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि या दिशाहीन चेंडूची एक धाव वाईड आणि त्यानंतर पुन्हा एक दुसरी धाव. अशा किती धावा आल्या? 2 धावा. वाईड +1 अशा 2 धावा मिळाल्यात. ऑफच्या दिशेने मारलेला अप्रतिम जबरदस्त फटका. पाहूया चौकार आणि नक्कीच चौकार, चौकार, चौकार. पंचवीस धावा. दुसरं षटक चालू आहे. 25 धावा. विष्णू सामना करेल साईराज. अप्रतिम फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असणारा साईराज याचे 2 झेल सोडलेले आहेत. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला, पंचांचा इशारा नो. थोडस दिशाहीन गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी होतंय आणि त्याचा फायदा नक्कीच चंदानी ब्रदर्ससाठी होतोय. फ्री हिट, पंचांचा इशारा आहे, फ्री हिट. 21 बॉल 25 धावांचं लक्ष आहे. मारलाय फटका परंतु सरळ सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. साईराज दुसरं षटक चालू आहे. सामना करतोय साईराज. गोलंदाज विष्णू. अतिशय सुंदर जबरदस्त प्रहार केलाय चेंडूवरती. चेंडू सरळ सरळ सीमारेषे पार. बत्तीस धावा झाल्या. 32. विष्णू यांचं महागडं षटक ठरतंय लिगल साठी. साईराज आपल्या फलंदाजीमध्ये अगदी बहार आलेली आहे. चौकार षटकारांची तो या ठिकाणी बरसात या ठिकाणी आणि बिनधास्त फलंदाजी करतोय. 2 जीवदान त्याला भेटलेत. या 2ही जीवदानांचं तो जबरदस्त फायदा या ठिकाणी उठवताना दिसतोय. 19 बॉल 19 धावा. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू आणि पंचांचा इशारा वाईड चेंडू. आता 19 चेंडू 18 धावा. खरं तर गोलंदाजीवरती दिशाहीन गोलंदाजी, अचूक गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी. साईराज ऑफच्या दिशेने कट करून दिलाय चेंडूला, दिशा दाखवली आहे आणि 1 धावेवरती समाधान मानलंय साईराजने. 18 चेंडू 17 धावा. जबरदस्त काटेकी टक्कर. कारण क्रिकेट म्हणजे पूर्णतः अनिश्चिततेचा खेळ. क्रिकेट शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत
विजय कुणाच्या बाजूने असेल हे काहीही सांगू शकत नाही, असा हा क्रिकेटचा खेळ. त्यामुळे विजय नेमकं कुणाच्या पारड्यात जाईल हे आपण आत्ताच अंदाज बांधणं अतिशय चुकीचं ठरेल. चंदानी ब्रदर्स आणि लिगल ईगल्स काटेकी टक्कर आहे. प्रत्येक जणामध्ये ईर्ष्या आहे, जिंकण्याची जोश आहे. आणि या ठिकाणी अप्रतिम क्रिकेट आपल्यालाही पाहायला मिळते या BBL 2026 मध्ये. तिसरं षटक या ठिकाणी घेऊन येतोय तो अभिजित पवार. नक्कीच त्याच्या नावाप्रमाणे अभिजित पवार गोलंदाजीमध्ये पॉवर अनुभवायचा आहे आपल्याला. 18 बॉल 17 धावा. सामना करतोय साईराज. अभिजित पवार. अभिजित पवार आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय आणि अगदी फॉर्म मध्ये असलेला साईराज त्याचा सामना करतोय. अभिजित थोडासा लेगच्या पूर्णतः बाजूने चेंडू. पंचांचा इशारा वाईड चेंडू. या ठिकाणी जर सामन्यामध्ये दबाव निर्माण करायचा असेल तर निर्धाव चेंडू टाकणं खूप गरजेचं आहे. अवांतर धावा रोखणं गरजेचं आहे आणि बहारात आलेल्या साईराजला तंबूत परतवणं खूप गरजेचं आहे. पाहूया पवार सामना करतोय साईराज. ओव्हर द विकेट मारा करतोय. जबरदस्त लेगच्या दिशेने जबरदस्त प्रहार केलाय चेंडूवरती. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. साईराजने चेंडूला सरळ सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय आणि अभिजितचं चौकार मारून स्वागत केलंय. सतरा बॉल 12 धावा. थोडासा सामना आता चंदानी ब्रदर्स यांच्या बाजूने झुकताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय. पवार अभिजित पवार सामना करेल साईराज. सुंदर फटकेबाजी करतोय. अगदी एक हाती सामना त्याने फिरवला म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही. जीवदान जे त्याला 2 जीवदान भेटले त्या 2ही जीवदानांचा त्यांनी फायदा घेतलाय. ओव्हर द विकेट मारा करतोय अभिजित. अभिजितचा पुढचा चेंडू फक्त दिशा दिले चेंडूला. दिशा दिले चेंडूला सरळ सरळ सीमारेषेच्या बाहेर. चेंडूचा जो वेग होता त्या वेगाला फक्त दिशा देण्याचं काम केलं अभिजितनं आणि चेंडूला सरळ सरळ सीमारेषेच्या बाहेर करून दिलंय. चंदानी ब्रदरच्या बाजूने पूर्णतः सामना आता झुकला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अभिजित पुढचा चेंडू सामना करतोय तो साईराज. पुन्हा एकदा मारलाय. जबरदस्त असा प्रहार केला चेंडूवरती. चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. 15 बॉल 7 धावा. यानंतर मयूर ढोबळे यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे. त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. रिषभ सामना करेल अभिचा. मारायचा प्रयत्न केला. सुंदर चेंडू. सुंदर चेंडू. निर्धाव असा चेंडू. अभिनय निर्धाव असा चेंडू टाकला. सुंदर असा चेंडू टाकला. फलंदाजाला पूर्णतः बीट केलंय. अभिचा चेंडू सामना करतोय रिषभ. जबरदस्त प्रहार केलाय चेंडूवरती. क्षेत्ररक्षक उपस्थित. सुंदर असं क्षेत्ररक्षण नंबर 18 या जर्सीनं आणि 1 धावेवरती समाधान मानावं लागेल ते रिषभला.
13 बॉल 6 धावा. 13 चेंडू 6 धावा. साईराज ऑन स्ट्राईक. जबर धुवाधार फलंदाज साईराज सामना करतोय अभिचा. 15 बॉल मध्ये 34 धावा केल्या साईराजनं. जबरदस्त फलंदाजीचं या ठिकाणी प्रदर्शन केलंय. फक्त कट करून दिलाय आणि रन घेतली नाहीये त्याने. कट केलाय. आता 12 बॉल 6 धावा. चंदानी ब्रदरसाठी विजयासाठी 12 बॉल 6 धावा. दोन्ही फलंदाज स्थिरावलेले आहेत. दोन्ही फलंदाज चौफेर टोलेबाजी करताना या ठिकाणी दिसत आहेत. त्यामुळे 12 बॉल 6 धावांचं लक्ष्य आहे. आत्ता तुर्तास जर पाहायला गेलं तर हा सामना पूर्णतः चंदानी ब्रदर्स यांच्याकडे झुकलेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय. साईराजनं या ठिकाणी अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन केले. 16 बॉलमध्ये 34 धावा कुठल्यात साईराजनं. 2 वेळा त्याला जीवदान दिलं आणि जीवदान हे लीगल ईगलसाठी किती महागात पडलं. कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं. अगदी तसंच या ठिकाणी होताना दिसतंय. साईराजचे 2 झेल घेतले त्याने. 16 बॉलमध्ये 34 धावा. वैयक्तिक एकट्यानं 34 धावा कुठल्यात. रोहित आपल्या संघासाठी ओव्हर द विकेट मारा करतोय. सामना करतोय तो रिषभ. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला. बीट केलंय रिषभला. 11 चेंडू 6 धावा. सामन्याचा क्रिकेटचा जो थरार आहे या ठिकाणी आपण तो थरार अनुभवतोय. 11 चेंडू. लेगच्या दिशेने कट करून दिलेला चेंडू. क्षेत्ररक्षक उपस्थित. 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय. धाव संख्या वाढतीये चंदानी ब्रदर्सची. रोहित सामना करेल साईराज. पूर्ण फॉर्म मध्ये आहे. 16 बॉलमध्ये 34 धावा कुठून काढलेल्या आहेत साईराजनं. 11 चेंडू आणि 5 धावा. अगदी सहज लक्ष आहे. पाहूया साईराज सामन्याचं शेवट षटकाराने करतोय का ते. प्रेक्षकांमधून उत्कंठा आहे. जबरदस्त नाहीये. कट करून दिलाय. मिड ऑनच्या दिशेने 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. थोडासा संत झालेला खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षक जबरदस्त चेंडूची स्ट्रेटच्या दिशेने प्रहार केलाय. चेंडू हवेत आहे आणि चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातातून निसटतोय आणि जातोय षटकार आणि सामना विजयी चंदानी ब्रदर. या ठिकाणी साईराज साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वैयक्तिक 40 धावा त्याने अशी खेळी केली. परंतु त्याला ते 3 जीवदान भेटले. या जीवदानांचा त्याने अचूक अप्रतिम असा फायदा घेतला आणि आपल्या संघाला विजयाकडे घेऊन गेलाय. साईराजसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अप्रतिम फलंदाजी केली साईराजनं.